कोल्हापूरचा ऐतिहासिक विशाळगड अखेर 6 महिन्यांनंतर पर्यटकांसाठी आता खुला करण्यात आलेला आहे। अटी शर्तींसह पर्यटकांसाठी विशाळगड खुला झालाय। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। ऐतिहासिक विशाळगड 6 महिन्यांनंतर पर्यटनासाठी खुला। विशाळगड परिसरातील संचारबंदी प्रशासनाने उठवली। अतिक्रमणावरून उसळलेल्या दंगलीनंतर बंद होता विशाळगड। विशाळगड परिसरात अद्यापही तणावपूर्ण शांतता। 14 जुलै 2024 रोजी विशाळगडावर दंगल उसळली होती। अतिक्रमण हटवण्याची मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी चलो विशाळगडचा नारा दिला होता। यावेळी संभाजीराजे छत्रपतींसह राज्यभरातील हजारो शिवभक्त विशाळगडाच्या पायथ्याशी एकत्र आले होते। त्यावेळी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात मोठ्या प्रमाणावर दंगल उसळली। यात गजापूरसह आजूबाजूची घरं, दुकानं, प्रार्थना स्थळांची तोडफोड करून पेटवण्यात आली होती। या दंगलीनंतर प्रशासनाने विशाळगडावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली। त्यासाठी पोलिसांनी 3 ठिकाणी नाकाबंदीही केली। अखेर 6 महिन्यांनंतर आजपासून शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी भाविक आणि पर्यटकांना अटी शर्तींसह गडावर जाण्यास परवानगी दिली आहे। आम्ही येणारा पहिला पर्यटक आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही। त्यामुळे आज आम्हाला आनंदच होतोय। आणि पोलीस प्रशासनाने खाली ॲक्च्युली त्यांनी एक रजिस्टर केलेलं आहे। त्यामुळे त्या व्यक्तीचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर आणि आधार कार्ड घेऊन त्यावर एंट्री करून सोडतात। आणि 10 ते 11 ते 5 यावेळी ते ॲक्च्युली सध्या परमिशन आहे। 5 नंतर वरती थांबायला परवानगी अजून तरी दिलेली नाही। विशाळगड सर करण्यासाठी अटी शर्ती। विशाळगडावर 31 जानेवारी 2025 पर्यंत येण्यास मुभा। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेतच विशाळगडावर थांबता येणार। पर्यटकांना विशाळगडावर मुक्काम करता येणार नाही। कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम पोलीस परवानगीशिवाय करता येणार नाही। विशाळगडावर मांसाहारी पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती गेल्या 5 महिन्यांपूर्वी हिंसाचार आहे तो झालेला होता आणि यानंतर गड आज खुला झालेला आहे। सध्या आपण या गडावरती आहोत। आज या ठिकाणी पाहतोय की तणावपूर्ण शांतता आहे आणि या ठिकाणचे जे मलबे हटवल्यानंतर जैसेच ती परिस्थिती होती त्यानंतर आता हे सगळे लगबग आहे ते आपल्याला पाहायला मिळते। प्रशासनाचे लोक आहेत ते दाखल झालेले आहेत। विशाळगडावर आजही तणावपूर्ण शांतता आहे। तब्बल 6 महिने बंद असलेल्या विशाळगडावरील पर्यटनामुळे स्थानिक व्यावसायिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे। कुठल्या सरकारनं आम्हाला काय विचार नाही, कुठली मदत दिली नाही। दादा आम्ही धरणग्रस्त आहोत। झोपडीवाजा इथं घर बांधलं, तिथं आम्ही उदरनिर्वाह आमच्या पोटासाठी करायला लागलो। नंतर आम्ही हे पक्कं घर बांधलं आणि घर बांधून 2 वर्ष झाली नाही तोपर्यंत आमचं घर जमीनदोस्त केलं। गेले 5 महिने झाले आम्हाला दिवाबत्तीसाठी देखील 1 रुपये देखील मिळत नाही आहे। 5 महिने झाले आम्ही विशाळगड ग्रामस्थ काय परिस्थितीत गेलो, ही परिस्थिती इथून पुढं कुठल्याही दुसऱ्या गावावरती येता कामा नये अशी माझी इच्छा आहे। आज 6 महिन्यानंतर आम्ही आज दुकान उघडलं, जरा बरं वाटतंय। 4 माणसं येतील, 1-2 पैसे मिळतील आम्हाला याची अपेक्षा आहे। शासनानं हेच टायमिंग वाढवत पूर्ण राहण्यासाठी पण लोकांना, यात्रेकरूंना त्यांनी परवानगी द्यावी ही नम्र विनंती आहे शासनाकडे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारा विशाळगड हा पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे। तिथे अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून उसळलेल्या दंगलीमुळे स्थानिक नागरिक आजही भयभीत आहेत। भयमुक्त वातावरणात विशाळगड वासियांना जीवन जगता यावं यासाठी आता शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।